नमस्कार मैत्रिणींनो, शिलाई वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजची संपूर्ण कटिंग अँड स्टिचिंग शिकणार आहोत। माझ्याकडे आधीपासून तयार असलेले पेपर कटिंगचा वापर करून मी कपड्यावर अचूक कटिंग केली आहे। आता त्या कटिंगनुसार कटोरी परफेक्ट पद्धतीने कशी शिवायची हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। मैत्रिणींनो, या पेपर कटिंगचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला तर तो व्हिडिओही लवकरच घेऊन येईल। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, सर्वात आधी मी आधीपासून तयार केलेला पेपर कटिंगच्या साहाय्याने मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही कटिंग केले आहे। पेपर कटिंगमुळे कटिंग अगदी अचूक होते आणि दोन्ही भाग सारखे तयार होतात। आता आपण सर्वात आधी पुढचा गळा जॉईन करून घेऊ। गळा शिवताना शिवण सरळ आणि समान अंतरावर घ्या, त्यामुळे गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर दिसते। गळा जॉईन झाल्यानंतर आता कटोरी जोडायची आहे। कटोरी जोडताना मार्किंग अगदी बरोबर जवळून शिवून घ्या। या स्टेपमध्ये घाई करू नका, कारण यावर ब्लाउजची फिटिंग अवलंबून असते। आता कटोरी जोडून झाली आहे। काही वेळा कटोरीचा पुढचा भाग थोडा टोकदार दिसतो। जर तुम्हाला असा टोकदार शेप आवडत नसेल तर तो सुंदर राऊंड कसा द्यायचा, कुठे फोल्ड करायचं, कसं सेट करायचं हे आणि हाताने शेप कसा द्यायचा ते नीट पहा। आता पुढची स्टेप म्हणजे हुक पट्टी आणि आई पट्टी
जोडायची. हुकपट्टी आणि आयपट्टी दोन्ही एकाच सरळ रेषेत लागल्या पाहिजेत, नाहीतर ब्लाऊज घातल्यानंतर पुढे मागं ओढल्यासारखं दिसतं. त्यामुळे ही स्टेप नीट करा. आता आपण पाठीमागचा गळा शिवून घेऊ. या गळ्याला मी कोणत्याही प्रकारची पाइपिंग किंवा गोट वापरलेला नाही. फक्त आत फोल्ड करून स्वच्छ फिनिशिंग केली आहे. गोल गळा व्यवस्थित बसण्यासाठी मी छोट्या छोट्या कट दिले आहेत. त्यामुळे गळा कुठेही गोळा होत नाही आणि सुंदर राऊंड शेप मिळतो. आता बाही तयार करू. मी बाहीला आधी छोटीशी लेस लावली आहे. लेस लावताना ती सरळ बसली पाहिजे, म्हणजे बाहीची फिनिशिंग अधिक सुंदर दिसते. मार्किंग जुळवत हळूहळू शिवण घेतली तर बाही अगदी परफेक्ट बसते. आता बाही ब्लाऊजला जोडूया. बाही जोडताना पुढचा भाग आणि मागचा भाग ओळखून योग्य ठिकाणी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटची स्टेप म्हणजे फिटिंग. ब्लाऊज घातल्यानंतर कुठे सैल वाटत असेल किंवा कुठे घट्ट वाटत असेल तर त्या ठिकाणी हलकंसं फिटिंग करून घ्या. त्यामुळे ब्लाऊजचा लुक आणखी सुंदर आणि प्रोफेशनल दिसतो. तर अशा प्रकारे आपण फिटिंग करून घेऊया. पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे कटोरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग, स्टिचिंग, गोल गळ्याची फिनिशिंग, हुकपट्टी, आयपट्टी, बाही जोडणं आणि फिटिंग हे सर्व स्टेप बाय स्टेप पूर्ण झालं आहे. मैत्रिणींनो,
आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग अँड स्टिचिंग स्टेप बाय स्टेप पाहिली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्हाला पुढे कोणत्या ब्लाऊजचं कटिंग किंवा स्टिचिंग शिकायचं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कटोरी ब्लाऊजच्या पेपर कटिंगचा सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच सोप्या आणि सविस्तर शिवणकामाच्या व्हिडिओसाठी शिलाई वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये.